नागपूरच्या दीक्षाभूमीवरून एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये संपूर्ण विदर्भातून जे आहे नागरिक आलेले आहे। आपल्या सोबत काही युवक सुद्धा आहे। काय सांगाल, कुठून आले? आम्ही अमरावतीहून आलेलो आहे सगळे आणि अमरावतीला आम्ही 2 दिवसापूर्वी तिथं सर्वात मोठा आंदोलन झालं उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आणि तिथंच आम्ही आवाहन केलं होतं की 20 तारखेला नागपूरला उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन आहे। तर आम्ही निश्चय केला होता तिवसा तालुक्यातून शिरसगाव मोजरे गावातून आम्ही आलो आहे। या आंदोलनावर जाणार येणारच असा निश्चय केला होता आणि याच्यानंतर आता मुंबईचं जे आंदोलन आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जो हा घाट घातलेला आहे एका बौद्ध म्हणजे एससी कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन पाळून मातंग समाज चांभार ढोर हे सगळे वेगवेगळे करून आरक्षणाचं जे फाळणी करण्याचा प्रयत्न करण्याचा याच्या निषेधार्थ आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत। नक्कीच आपण बघू शकता अमरावतीवरून आणि जवळपास संपूर्ण विदर्भातून जे आहे या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येमध्ये लोक आलेले आहेत। काय वाटतं, सरकार गंभीरतेने या मोर्चाला गंभीरतेने घेते? सरकार गंभीरतेने घेणारच आहे। अजून भीम हे तो सिर्फ झाकी आहे, दिल्ली अभी बाकी आहे। आता त्यांना माहिती आहे की बौद्ध समाज जो आहे एससी समाज तो रस्त्यावर कधी उतरत नाही आणि जर उतरला तर आपला हक्क घेतल्याशिवाय तो जात नाही। हे आंदोलन फक्त एक ट्रेलर आहे, ट्रेलर। अमरावतीतून सुरू झालेलं हे आंदोलन जे आहे आता नागपूरपर्यंत पोहोचलेलं आहे। नागपुरानंतर मुंबई आणि मुंबईनंतर हे आंदोलन कुठे कुठे होईल, प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन होणार आहे। हे लक्षात ठेवलं पाहिजे सरकारने। नक्कीच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन जे आहे येणार आहे तेव्हा सरकारने गंभीरतेने घेतलं पाहिजे। आपण कुठून आले? मी वाडीवरून आलेलो आहे, नागपूरवरूनच। काय सांगाल आंदोलनाच्या संदर्भात? उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढलेला आहे आणि हा कुठला राजकीय मोर्चा नसून सगळे आंबेडकरी जनता ज्या लोकांना हे उपवर्गीकरणाचा विरोध आहे हे सगळे लोक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो की ज्यांनी हे उपवर्गीकरणाचे करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच मी मोर्चा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे आणि सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। बघू शकता छोटे छोटे मुलं सुद्धा या मोर्चामध्ये निघालेले आहे आणि लोकांकडून आम्ही दीक्षाभूमीवरून मोर्चा निघालेला आहे। जिल्हा जय भीमच्या जय घोषामध्ये जो आहे हा मोर्चा निघालेला आहे। काही लोकांसोबत सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मोर्चामध्ये सहभागी झालेले जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत कुठून आले? हिंगणघाटवरून आले। हिंगणघाट ॲडव्होकेट भेटले। काय सांगाल मोर्चाच्या संदर्भात? हे उपवर्गीकरण झालंच नाही पाहिजे यासाठी आंदोलन होत आहे आणि हे होणार नाही। उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे। हिंगणघाटवरून आलेले आहे। तुम्ही कुठून आले? हिंगणघाट। काय सांगाल मोर्चा? मोर्चा असा आहे की आमच्या 59 भावामध्ये झगडे लावण्याचा जो प्रकार या सरकारने चालू ठेवला त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे। आम्ही कुठल्याही पद्धतीनं हा उपवर्गीकरणाचा जो घाट या सरकारने घातला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढला। 59 भावामध्ये झगडे लावण्याचा हा कट। तुम्ही कुठून आले? काय सांगाल आजच्या मोर्चा संदर्भात? आजचा मोर्चा हा त्या उपवर्गीकरण रद्द केल्याशिवाय राहणार नाही। ह्या सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहे। मोठ्या संख्येत मोर्चा आलेला आहे आणि सरकारला चेतावणी आहे की उपवर्गीकरण होऊ देणार। काय ताई, तुम्ही काय सांगाल मोर्चाच्या संदर्भात? आज हा मोर्चा उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे याकरिता आहे। महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे की आमच्या 59 जातींचा विचार न करता एका जातीचा विचार करून हा जो आमच्या अंतर्गत संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या सरकारचा मी अत्यंत कठोर शब्दामध्ये त्यांची निर्भत्सना करते, निंदा करते। दुसरा महत्वाचा मुद्दा की आम्ही एकजिनसी लोक आहोत आणि या एकजिनसी लोकांना वाटण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याचा विरोध हा सगळ्या समाजातून होत आहे।
59 जातीचे लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि विविध जाती धर्माच्या लोकांचा सुद्धा याला पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. नक्कीच सरकारने जो निर्णय घेतलेला आहे उपवर्गीकरण करण्याचा तो मागे घ्यावा ही मागणी होता. ताई सुद्धा आहे. ताई काय सांगाल, तुम्ही सुद्धा मोर्चात सहभागी झालेले आहे. बघा ते एक तपासत आहेत की हे किती सावध आहेत म्हणून, आणि म्हणून आम्ही सावध आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 59 जातीला एकत्रित आणण्याचं काम केलं, त्यांना तोडण्याचं काम हे करत आहेत. पण आम्ही त्या जातींना तुटू देणार नाही. आमचा भाईचारा आम्ही बनवून ठेवू, सगळ्यांना एक संघ राहून. आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला शेड्यूल कास्टचा जो आरक्षण आहे, जो हक्क आहे, जो आतापर्यंत बॅकलॉग भरलेला नाही, आधी तो बॅकलॉग भरायला लावू. नक्कीच नक्की आम्ही जे 59 जातीचे भाऊ आहोत ते एकत्र राहू. आम्ही तोडण्याचा घाट जो आहे होऊ देणार नाही एकत्रित, असं या ताईंनी सांगितलं. संपूर्ण मोर्चा जो आहे मी तुम्हाला दाखवत आहे. या मोर्चामध्ये जे आहे 59 जातीचे जे लोक आहे ते सहभागी झालेले आहे. पाहू शकता दीक्षाभूमीवरून जो आहे हा मोर्चा निघालेला आहे आणि थेट जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. बघू शकता संपूर्ण मोर्चाचं दृश्य मी तुम्हाला थेट जे आहे WH न्यूज वर दाखवतो आहे. आपण बघू शकता युवतिया सुद्धा या ठिकाणी या मोर्चामध्ये सब. आपण ताई कुठून आल्यात? इथूनच आहे, नागपूरवरूनच आहे. काय सांगाल, काय मागणी काय आहे? उपवर्गीकरण करत आहे, त्याच्या विरोधामध्ये हे झालं नाही पाहिजे यासाठी हा मोर्चा आहे. काय आहे नुकसान फायदे काय वाटतं तुम्हाला याच्यामधलं? फार मोठे नुकसान आहे. संविधानाने 4 वर्गात विभागणी केलेली आहे, SC, ST, OBC. त्याच्यामध्येही उपवर्गीकरण करून इथे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपुरात मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला आहे. सरकार दखल घेईल मोर्चाची? घ्यायलाच पाहिजे. एवढ्या मोर्चाची दखल जर घेणार नसेल तर या सरकारला काय अर्थ आहे? नक्कीच मोर्चाची जर दखल घेणार नाही सरकार तर मग सरकार काय कामाचं? पुन्हा मी तुम्हाला पूर्ण दाखवतोय चित्र दृश्य, कारण नागपूरमधून अत्यंत महत्वाचं हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहो. बघू शकता हातामध्ये जे बाबासाहेबांचे पुस्तक आणि महात्मा फुलेंचा फोटो घेऊन आणि डोक्यावर जे आहे निळी टोपी घालून हा ग्रस्त आला. विचारो कुठून आले? बाबुळगाव, कोपरा तालुका, यवतमाळ कोपरा तालुका. यवतमाळ वरून. मग बघा या मोर्चामध्ये संपूर्ण विदर्भातले लोक आलेले आम्ही दाखवत आहोत तुम्हाला. यवतमाळ वरून आले. यवतमाळ. काय मागणी काय तुमची? उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. मागणी एकच आहे, उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. तुम्ही कुठून आले ताई? अकोला. अरे बाबा, अकोल्यावरून सुद्धा लोक आलेले आहे. माझा हात दाखवण्याचा प्रयत्न आहे की या मोर्चामध्ये कुठून लोक आले. काय सांगाल, एवढा मोठा भव्याचा मोर्चा निघालाय, तुम्ही अकोल्यावरून आलेले आहे, काय मागणी काय तुमची? उपवर्गीकरण झाले नाही पाहिजे. सगळ्यांची एकच मागणी आहे की उपवर्गीकरण नको. 59 जाती ज्या आहेत त्या पुण्या गोविंदाने नादत आहेत अशाच तुम्ही. आणि हे दृश्य मी दाखवतो तुम्हाला. हजारोच्या संख्येमध्ये जे आहे या मोर्चामध्ये आमच्या भगिनी, युवक, युवती, सगळे बांधव जे आहे हे बघू शकता. हे दृश्य दाखव. आजीबाईचं दृश्य बा. आजीबाई या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे. म्हणजे युवकांना लाज वाटेल या आजीबाईकडे बघून सुद्धा बोलूया. म्हणजे बघा उपवर्गीकरण वाचवण्यासाठी आमची आई आली. आई काय सांगाल, काय वय किती आहे? वय 74 वर्षाच्या आजी आहे पा. काय सांगाल, आज मोर्चात आल्या तुम्ही? आरक्षण नाही झालं पाहिजे. उपवर्गीकरण नाही का? उपवर्गीकरण नाही झालं पाहिजे. बघा 74 वर्षाच्या आजी आई आणि एवढ्या तापत्या उन्हामध्ये जवळपास 40-42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. आणि त्या मोर्चामध्ये दीक्षाभूमी पासून ते संविधान चौक कलेक्टर ऑफिस पर्यंत त्या पायी येत आहे. जवळपास 6-7 किलोमीटर पर्यंत त्या पायी चालण्यात येत आहे. अशा बऱ्याचशा आपल्या सोबत आहे, बघू शकता. आणखीनही काही महिलांसोबत बोलण्याचा प्रयत्न. ताई जय भीम. काय सांगाल, एकदम हजारोच्या संख्येमध्ये धडकत आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर. आज कार्यालयामध्ये आज त्यांना आपली ताकद दिसलेली आहे आणि एवढ्या जातीमध्ये त्यांनी या प्रकारचं षडयंत्र रचलेलं आहे की त्यांना असं वाटत आहे की हे काही होऊ शकत नाही. आज त्यांना दचका बसणार आहे, म्हणजेच बसणार आहे. आणि हे उपवर्गीकरण
आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. अमरावती, चंद्रपूर जिकडे तिकडे झालेलं आहे आणि उद्या मुंबईला सुद्धा आहे. आणि या पद्धतीने जे उपवर्गीकरण आहे याला आम्ही रद्द करणार म्हणजे करणार, आज नाही तर कधीच नाही असं म्हणून आज आमची ताकद आणि एवढ्या संख्येने लोक जे आहेत आपण बघत आहात म्हणून आम्ही उपवर्गीकरण होऊच देणार नाही, होऊच देणार. उपवर्गीकरण होऊच देणार नाही हा एल्गार करत जे आहे दीक्षाभूमीवरून जे हा मोर्चा निघालेला आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि त्यामध्ये जे आहे तिथून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारला आगाह करणार आहे की आता तुम्ही लक्षात घ्या आणि उपवर्गीकरण करू नका, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षाही मोठा मोर्चा निघण्याची शक्यता आहे. तर नक्कीच बघत राहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.